नुकसान झालं तर कंपनीने त्यांना काढून टाकलं. ते मोठे भल्या मोठ्या डिप्रेशन मध्ये गेले आणि मग तिकडनं ते पियाताड झाले. एवढी दारू प्यायचे ना का ते रस्त्यावरती गटारीत पडायचे. तर आमच्या गल्लीतला टॉमी कुत्रा त्यांना ओढत घरी घेऊन यायचा. असे करायचे. मग ना काय आमच्या घरामध्ये काय इन्कमचं काय हेच नाही राहिलं. तर पण मी अशी खचून नाही गेले. मी ताट झाले. भविष्याचा विचार भविष्याचा विचार केला आणि म्हटलं आता खचायचं नाही, लढायचं. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं. सगळ्यामध्ये ओ वडापाव घेता का, वडापाव घेता का असं म्हटलं. दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितलं. वडापाव विकून मग स्वतःच्या जीवावरती अशी खमकी उभी राहिले. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर ह्या वसंत भाऊंना विचारा. कोण वसंत भाऊ? कोण वसंत भाऊ? मी तुझा नवरा आहे. काही चालली फालतूगिरी तुझी? काय पण सांगशील इमोशनल चोऱ्या अशी फालतूगिरी करशील? अरे मी मालकरी माणूस आहे ना, दारूला कधी हात नाही लावला. तू पण ते तिकडे दारूत पडायचा, कुत्रा ओढत आणायचा मला. येरी आहेस का तू? अशी करशील फालतूगिरी? अरे चांगले सांग ना. काकाचा वडा जाम भारी टेस्टी म्हणून लोक येतात ना. याची फालतू हिस्ट्री सांगून होणार आहे काय? तुम्ही शांत बसा. लोकांना इमोशनल लागतं ना, मारायला मसाला लागतो तरच लोक येतात बघायला. तर फेमस होईल ना आपला वडापाव. अरे पण जरा थांबा ना, 5 मिनिटं थांबा ना जरा. खरं खरं सांग. तुम्ही हे ठेवू नका. हे घ्या आ करा. चल ताई विचार. रेडी आहात काकू? तुम्ही कमाल करताय. असंच इमोशनल हवंय पण यांना मध्ये मध्ये डिस्टर्ब नको सांगा. 2 मिनिटं तुम्ही थांबा. रेडी आहेत. हॅलो फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत मुंबईच्या एका स्टॉल मध्ये ज्याचं नाव आहे काकाचा वडा. आणि आपण विचारूयात छोटू गिराईकला. नको विचारूयात त्यांना, आपण काकूंनाच डायरेक्ट विचारूयात की काकू हा बिझनेस का चालू करावा असं वाटलं. लवकर सांगा. काही नाही, मी माझा नवरा एक दिवशी असा रस्त्यातनं जात होता, डोक्यात खाली मान घालून. समोरून ट्रक आला, ते हे बाजूला सरकले आणि त्यांचा फुगावर उडाला. नंतर त्यांनी दारू प्यायले आणि मग एक कुत्रा घेऊन आमच्याकडे दारामध्ये आला. पण मी अशी खचले नाही, मी ताट उभे राहिले आणि वडापावची गाडी टाकली. खूप कष्ट केले, खूप काबड कष्ट केले. वडापावची गाडी टाकून माझं भविष्य एकदम सुंदर. कुठले काबाड कष्ट केले तू वसारे? तू दुपारी 2ला उठतेस माहितीये का तुला वसारे? अहो ठीक आहे ना, हळूहळू प्रयत्न करते ना, मला सवय होईल. अरे किती हळू इतका हळू करशील का 15 दिवसांनी मरशील तू वसारे. हळू चाललंय तुझं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.